नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त अशी चमचमीत पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. घरातील 4 ते 5 लोक पोटभर खातील एवढ्या क्वांटिटीची मस्त अशी चमचमीत पावभाजी आज आपण इथे बनवणार आहोत. आणि अशा या भाज्या खाणे देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक घटक असतात, त्यामुळे अशी पावभाजी तुम्ही आठवड्यातून एकदा तर नक्की बनवून खा. बाहेर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा बाहेरच्या गाड्यावर जशी पावभाजी भेटते परफेक्ट तशी पावभाजी आज इथे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोबी, बीन्स, फ्लावरचे छोटे तुकडे, गाजर, बीट घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेले आहेत. ह्या भाज्या मी सर्व स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता. इथे मी गॅसवर कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे भाज्यांमध्ये बिटाचा एक तुकडा आवर्जून घाला. बिटामुळे भाजीला छान असा कलर येतो आणि भाजी टेस्टला देखील खूप छान बनते. त्यामुळे एखादा तुकडा नक्की बिटाचा घाला. आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. भाज्याच्या हिशोबाने थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे मीठ व्यवस्थित भाज्यांमध्ये मुरलं जातं. आता व्यवस्थित सर्व मिक्स करून झाकण लावून हाय फ्लेमवर एक 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. आता इथे गॅसवर मी अशा प्रकारे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे पावभाजी बनवण्यासाठी. भांडं छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालणार आहे आणि 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहे. तुम्ही इथे फक्त तेलाचा किंवा बटरचा वापर जरी केला तरी चालेल. छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले 2 ते 3 कांदे घालणार आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे करून ती 1 चमचा घालणार आहे. आता मीडियम गॅसवर छान असं हे सर्व आपण परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय कांदा अशा प्रकारे बारीक चिरल्यामुळे दिसायला देखील खूप छान दिसतो आणि व्यवस्थित असा एकसारखा परतला देखील जातो. त्यामुळे कांदा चिरताना पावभाजीसाठी एकदम बारीक चिरायचा आहे. कांदा, अद्रक, लसूण छान असं आपलं इथे भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, ते घालून घेणार आहे. पावभाजीसाठी टोमॅटो घालताना थोडे जास्तच वापर करायचा आहे, कारण त्याच्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी देखील खूप चांगलं आहे. आता टोमॅटोमध्ये छान असं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन परतला जातो. चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय भाज्या आपल्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. एका मॅशरने या सर्व व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायच्या आहेत. पावभाजीसाठी भाज्या व्यवस्थित अशा मॅश होणे अत्यंत गरजेचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय भाज्या आपल्या व्यवस्थित अशा मी मॅश करून घेतलेल्या आहेत. आता इकडे तुम्ही पाहू शकताय आपलं कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो छान असं व्यवस्थित असं परतलेलं आहे. छान असं तेल देखील इथे सुटू लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे, लाल तिखट घालणार आहे 2 चमचा, 2 चमचे मी इथे पावभाजी मसाला घालणार आहे. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित असे मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये तुम्ही पाहू शकताय छान असं तेल देखील सुटू लागलेलं आहे. आता याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली जी पावभाजी आहे ती भाजी घालून घ्यायची आहे. तोच कुकर मी इथे विसरून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर भाजी थोडीशी अशी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घालायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय माझी पावभाजी व्यवस्थित कन्सिस्टन्सीची झालेली आहे. मला इथे जास्त पाणी घालायची गरज पडलेली नाही. मी अगदी कुकर थोडासा विसरून इथे घातलेला आहे. आता ही पावभाजी आपण गॅसवर 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. आता एकदा तळापासून व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी चमचमीत अशी आपली इथे पावभाजी तयार झाली. बाहेर गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये जशी पावभाजी भेटते त्या कन्सिस्टन्सीची परफेक्ट पावभाजी आज इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.